चल बाई, शांतीच्या घरी जातो. पराठी निंदावायचा जरा, एक तर वरतून टाइम झालाय. अव माय, एवढ्या जोरात जोरात पडली व मी, पूर्ण डोकं फुटलं का काव येत, दुखून राहिलं, एक तर कमर मोडली. अव कोणी आण व मदत करासाठी आण, कोणी दिसून काऊन नाही राहिलं तर कुठं मेले तर हे लोक. अगे तर बाय, तू कशी कशी पडलीस तवा शकुंतला बाई? सपा साडीला सुडी भरून गेली. जेवण जून करता का नाही करता का? ह्या वावरात जावासाठी टेन्शन घेतली आता? होईल पराठे निंदून जेवण जून करा बा. जेवायचा होय का? तुमची बीपी बुपी लो झाली का आता? उचलाव बिचारीले. अगे तर तू उचल ना गे, कोण दिसून राहिले का इकडे? तू उचल ना, चांगली मुकू मुकू पाहून राहिली तर खोकणे. अगे शकुंतले, पुन्हा भोकणी झालीस का आता? डोरा बी असा पुरा लाल लाल होऊन गेला ना, लहानसाच होऊन गेला. कोणाला बोलायला गेली होतीस तर एवढ्या बाई? नारस साई बेकारच आहे व, का करतस? चल डॉक्टर कर, चल बरा. अगं आता तूच सांग राधिका, हे रोड किती खराब आहे, तुला दिसत आहे का नाही? का तूही भोगणी झाली आहे बघ, तुला दिसतच असेल ना. आणखी तू चालून पण राहिली त्याच्यावर. चल आता तिला बोलव सरपंचींना. हो ना, तुझाही म्हणणं बरोबरच आहे. ह्या सरपंचाला शर्मा नाही लागावा का? होटिंगच्या वेळेस येतात मारे होट मागाले, द्याजी द्याजी होट द्याजी, आम्ही तुमचा रोड नाही का चांगला बनवून देऊन, टापोटाप बनवून देऊन. आणि असे येतात, अरे बापरे बापरे, अशी सेवा करतात, गाडीवर नेतात, फोर व्हीलर तर आणतात होटिंगसाठी आणि आम्हाला बसवून नेतात होट करासाठी. आणि हे बघ ना, रोड बरोबर आहे तुझं म्हणणं, बिना कामाची पडली तू. आता किती तुझा डोळा भोकला झाला का? काय झाला तर का माहित? खरोखरच म्हणते, बोलव त्या सरपंचीले, लाव फोन. हॅलो, अगे सरपंचीन बाई, तुला एक गोष्ट सांगून राहिली, कानाखालीच वाजवून दे. मी पहिलेच सांगून देतो, मी तर खराब रोड वर चालता चालता पडून गेली. पूर्ण माझी साडी, दागिने गिगिने, माया पूर्ण डोळा फुटला. ये तो तूच भरून देजो, हॉस्पिटल मध्ये नेजो मला आता. ये तू वरादच काढतो चांगली, इकडे ये. मी सरपंचीन बाई बोलून राहिलो. बोल, का झालं तर? लवकर बोल, मला तेवढा टाइम नाही तुझ्यासोबत बोलायसाठी. अगे तर बोल ना गे तू लवकर, कामच आहे ना तुला, कामधंदे आहे ना खूप, आम्हाला नाही आहे. तेव्हाच पडली ना मी. तर पडलीस तर का करू? चालली असतील चंदर बंदर, खाली पाहून चालत जा ना. येतो, थांब तू तिथंच. येतो. हा, कोणाच्या घरासमोर यायचं ते सांगून दे. ये मंग्याच्या घराजवळ. तुम्ही वरात नाही काढला बिना रात नाही तर माया नाव शकुंतला नाही. कशाले झगडा जमून राहिल्यावर तुम्ही दोन नाही जण जाऊ द्या ना वा. हो ना गे, तुला ते नाईटच लागून राहिलं. आता घरी घरी जातो म्हणते, घरी जातो. अगं वेळ झाला, काम आहे, हे आहे ते आहे, अमकं ना ढमकं सांगून राहिली मला इकडं. आपल्या ताई म्हणजे आपली ताईला एवढं लागलं आहे बा, म्हणजे डोळा फुटला गिटला, हॉस्पिटल मध्ये नेऊ का काहीच नाही दिले, नेट लागते. नाही वा, असं नाही. आता कशाले झगडा करता म्हणता? एक तर काम आहेत बाई मले, एक तर जावाचं आहे घरी, सारण सुरण करायचं आहे, म्हणून म्हणलं वा. असं काही नाही, थांब तू आता म्हणून राहिलीस तर. हो ना गे, तुलाच कामधंदे आहे, आम्हाला काही कामधंदे आहेच नाही. आम्ही रिकाम टेकडेच आहो, चबर चट्टी. आता बोल गे, काय झालं तुले? बरी धमकी देत होतीस ना मला फोनवर, आता बोल ना लवकर लवकर. हो ना गे, तू का सांगून राहिली, तुलाच कामधंदा राहते ना, आम्ही रिकाम टेकडच आहो. आणि तू सांग, एवढी लेट कायच्यासाठी झाली? तू तर सरपंचींच्या नावावर धब्बा ऐकतं. मी लेट येऊ का जल्दी येऊ? तुला का कारण आहे? तू या कारण सांग ना लवकर लवकर, मग तू मॅटर सुधरवून देतो ना मी. हो ना गे, तू का आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करजो. पहिले रोडाचा तर प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घे, मग आमचा सॉल्व्ह करतो प्रॉब्लेम. सांगून राहिली रिकाम टेकडी. हो ना गे, पहिले तू सांग सरपंचीन बाई, हे रोडाचं काम तुझ्याच्याने होऊन नाही राहिलं. समोर जाऊन आमचं काय करशील काम? 2 वर्ष तर पहिल्यापासूनच गेलेले आहे. आता तू सांग रोड कधी बनन? रोड बनवायला तुला किती वर्ष लागेल? तूच सांग पहिले मला. हो ना गे, आता तू सांग. मगांपासून चिलचिल करून राहिलीस, मी ऐकून राहिलो. याचा तू फायदा घेऊन राहिलीस. कोणता पैसे राहिले तर आमच्यापाशी? तिकडला रोड झाला तर तिकडलाही रोड झाला, फक्त हा रोड राहिला तर करून देईन ना. सरकार का आम्हाला कोटी कोटी देते का? तर करून देईन ना थोड्या वर्षामध्ये. एवढी शांतता तेवढी आता मग तूच काऊन बनलीस तर सरपंच? मग समजलं असतं तुले कसे कामं राहतात म्हणून.
राहिली इथचे रोड बनवले तिथचे रोड बनवले. मी स्वतः आता पाहून आली जेव्हा पडली तेव्हा रोड बनवला म्हणते, सांगून राहिली. एवढूसा रोड बनवून नाही झाला का? बापा बापा डोक्यावरच चढली तू तर आमच्या. जेव्हा आम्ही हागावाले जातो रस्त्यामध्ये तेव्हा तू आम्हाला उचलून येते आणि जेव्हा काम पडलं तेव्हा का म्हणते, ताई तुम्ही चला ना जी, तुम्ही असे नाही आहे जी, तुम्ही किती चांगले आहे जी, चला वोटिंग करायला जाऊ. मस्त 4 व्हीलर मध्ये बसवून नेते आम्हाला, नाश्ता चारते, हे चारते, चाय पाचते, सांगून राहिली इकडं. आणि आता तू सरपंचीन का झाली? मॅडम सारखीच चालली. आमच्या थुत्राकडे नाही पाहून राहिली तू तर. आम्हाला हुंगत नाही आजकाल, सांगून राहिली एवढी. अशी इग्नोर करून राहिली म्हणजे का आम्ही कुत्रं का जे आम्हाला हुंगत नाही आहे तू? हो ना गे, आम्ही आता काही करू, लंगडी झालो, पडो, आमचा डोळा फुटो का काही फुटो, कंबर मोडो, तुला तर काही घेणं देणंच नाही. तू तर आम्हाला हुंगतच नाही आता, कारण की तू सरपंच इंज झाली. आता रस्त्यानं जाते तर आम्हाला पाहत नाही, हुंगत नाही, एवढूशी वळखत नाही कोण वेवा. आणि जेव्हा वोटिंग करायचं टाइम आला, ताई चला जी 4 व्हीलर मध्ये बसू जी, चला जी वोटिंग आहे जी, आणि तेव्हा ओळखतेस. बाईले ओळखीन अशा बाईले, झगडाखोर बाईले. तू गावातून तर 1 नंबर बाई आहेस ना मस्त, तर तुला ओळखीन. मी लागत नाही का त्या स्वातीला ओळखून घेईन, पण तुले बिलकुल नाही ओळखणार. इतकी झगडाखोर बाई आहेस तू. अरे बापरे, आता तो खूपच चमकला. खूपच सत्या होते ह्या. एकाच जेवत आणि एकातच नाही का राहेत. मार्केटली जात एकातच नाही का जात. बिच्चा बिगुर नाही होत होता सरपंचीन बाई बिगुर. ह्या शांती बाईचा मस्त चमकला. ते म्हणतात ना अति तिथं माती तशी झाली, म्हणून जास्त घरोबा ठेवा नाही. जा जमकू दे, मला तर मस्तच मजा आली. तुला तर मस्त मजा येऊन राहिली ना, मागून ऐकून राहिलीस तर आमच्या गोष्टी. तुला तर मस्त मजा येत असेल ना बहुत सारी. आम्ही इथं हे भांडण करून राहिलो ते नाही दिसून राहिलं तुला तर मस्त मजा येऊन राहिली. अजून झमकू दे म्हणते. तुला या गावातूनच काढायची वय. इथं झगडा ऐकते आमच्या. जा ना आपले कामं कर ना, तुला कामं होते ना. फोनवर ऐकू आला मला कामं आहेत म्हणे, मी जातो म्हणे. जानता आता आमचे झगडा कायला ऐकत असता. सरपंचीन बाई, तुम्ही जास्तच काय बोलून राहिल्या का? तुम्ही झगडा जमवला म्हणून मी मानली का तुमचा झगडा जमला म्हणून एकच होता ना, तर काय झालं तुमचं? मला डाट होतं ना तुमचं, तर चांगले समजावा ना तिले. पडली ना ते मध्ये सांगून राहिली सरपंचीन बाई. तर सरपंची बाई होतेच तशी, चांगलं रंगारंगाचं खायला पाहिजे सरपंचीन बाईले. एकचा नाल्यातला पैसा, त्या नाल्यातला पैसा, त्या रोडाचा पैसा, आणि एकच काम करा नाही तुम्ही. चांगली सिरमेट पण चांगला यूज नाही करा. चांगला अंबुजा सिरमेट यूज करायला पाहिजे, तर तो नाही, तो करते लो क्वालिटी वाला. आणि इथं सांगते खातच नाही तर पैसे, खातच नाही तर ठेवतच का नुसतं. ते चांगली बिल्डिंग वर बिल्डिंग बांधली चांगली. इथं सांगते शहाणपण नको दाखवूच इथं. अगे सरपंची बाई, माझ्या दोस्तींकडे लक्ष नको देऊ, माझ्याकडे पाहिजे पहिले. आपलं झमकलं ना, तिला कायले मदत टाकून राहिली. ओय, आता भाषण नको देऊस मले. हा 4-5 दिवसात रोड नाही का सुधारणार आहे. आपल्या घरी जा, नाही तर जे काम असतील ते कर. मला जास्त भाषण नको देऊ. आणि तू सांग, इथं हा रोड थोडासा खराब झाला, चिखल भरला, रात्री पाऊस आला, बरोबर आहे. मग रात्री पावसाला हा चिखल भरणच ना. चालली असतीस तर खाली पडली असतीस. मला आता भाषण देता. चल जाऊ दे, मला बी आता काम आहेत. मीटिंगला जायचं, अजून लेट होईल तर अजून तो बोंबलन गेली सरपंचीन. चल शांती, आता तूही जा ना, मीही जातो. मारे नाही का हिचं भाषण ऐकायला जाऊच नाही. आता 8 दिवसात हिचं भाषण आहे दुर्गा मंदिरात, तर हिचं भाषण ऐकायला जाऊ ना. त्या भाषण म्हणाल हे, तर तेव्हाच आपण बी जाऊ ना भाषण देऊन. हिची पूर्ण वरात काढून तिथं त्या भाषण मध्ये. हेच होय का म्हणून रोड बनवण्याची ह्याची पद्धत. हे येती गड्डा तिथं गड्डा, आणि झालं तू पडलीस. हिचा पूर्णच नाही का पर्दाफाश करून आपण. चल आता जाऊन गा, चल गा, मी जातो, तूही जागा घरी. शकुंतला जावं, बहुत जोरानं पडलीस ना. हिरवा डोळा येऊन गेलाय ना, डुंबर सारखा दिसून राहिला. जावं जा. हो ना गे, तुला तर काही इज्जतच नाही आपल्या मोठ्या बहिणीची. म्हणजे असं नाही तिचं बोलणं का दवाखान्यात नेतोय तुले. आता काही काम गिम राहू दे, मग करत बसीन. पहिले तुला दवाखान्यात नेतो, राहू दे आता. चल आपण दवाखान्यात जाऊ. मला दवाखान्यात नाही आणि पैसे तूच भर जरा.
Hello guys, how are you? Are you like my video? I am requesting you that to like, subscribe and write and comment good thing, and bye bye. Are you like my videos now? So thank you.